श्रीराम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. तरुणांचा संहार म्हणजेच आपल्या राष्ट्राचा संहार. कारण तरुण हेच राष्ट्राचे पंचप्राण आहेत. ज्याप्रमाणे तरुणांचा संहार म्हणजेच राष्ट्राचा संहार. देशातील तरुणांचा जर नाश झाला तर राष्ट्राचाही नाश होतो. कारण तरुण हेच राष्ट्राचे प्राण आहेत. ऊर्जा आहे आणि भविष्य सुद्धा आहे. आपलं बालपण असो, तरुणपण असो आणि म्हातारपण असो. ज्यावेळी बघा प्रत्यक्षात आपण पाहत असतो आपलं बालपण कसं होतं, तारुण्य पण कसं आहे आणि म्हातारपण कसं असेल, त्याच दृष्टीने जे राष्ट्राला पुढे नेण्याचं सामर्थ्य ठेवतात. म्हणून प्रत्यक्षात बालपण, तारुण्य पण वाचवणं म्हणजेच राष्ट्राला वाचवणं होय. ही काळाची गरज आहे. आपला देश आहे, आपला राष्ट्र आहे, मी या देशाचा नागरिक आहे असं प्रत्येकाने जर जोपासलं ना, प्रत्येकाने कर्तव्य जर बजावलं ना, तर नक्कीच बघा सुजलाम सुफलाम. का सांगितलं? कारण आपण जर कचरा टाकण्याचा प्रयत्न केला, आपण चॉकलेट खाल्ला, बरोबर, चॉकलेटचा कागद रस्त्यावर फेकला, काय आपण शिकलो? काय धडा घेतला? काहीच नाही. आपणच उलट कचरा केली. केळी घेतली, त्यातले एक केळा खाल्ला, केळीचा साल रस्त्यावर टाकला, बरोबर की नाही? जिथली बघा आपण जर आपल्या आजूबाजूची साफसफाई केली किंवा आपण जे काही खात आहोत ते जर कचरा बघा आपल्या कचराकुंडीत जर ठेवला, कचराकुंडीत टाकला किंवा कचऱ्याच्या डब्यामध्ये ठेवला, तर देश उत्तमच स्वच्छ राहील की नाही? म्हणून भाग काय दिलेला आहे की तरुणांचा संहार म्हणजे राष्ट्राचा संहार. कारण हीच तरुण मंडळी, बालपण म्हणजे हेच राष्ट्राचे पंचप्राण आहेत. पंचप्राण म्हणजे 5 मुख्य प्राणशक्ती: प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान. हे पंचप्राण आहेत जे आपल्या शरीराला जिवंत ठेवतात. आपला देह हा हाडामासाचा आहे, परंतु हे जर पंचप्राण नसतील तर शरीरावर उपयोग काहीच नाहीये, झिरो व्हॅल्यू आहे. त्यामध्ये प्राणशक्ती असणं गरजेचं आहे. त्यामध्ये प्राण अन्न बघा प्रत्यक्षात अपान, व्यान, उदान, समान. त्याचप्रमाणे तरुण पिढी ही राष्ट्राच्या विकासासाठी, संरक्षणासाठी आणि प्रगतीसाठी आवश्यक असलेली ऊर्जा, उत्साह आणि नवीन विचार घेऊन येते. ते राष्ट्राचे आधारस्तंभ आहेत. आपल्याला सुद्धा समर्थाने उत्तमाचा भाग दिलेला आहे. लहान मुलं हे राष्ट्राचे आधारस्तंभ आहेत. कारण ज्याप्रमाणे आपण संस्कार देऊ, ज्याप्रमाणे आपण शिकवण देऊ, त्याचप्रमाणे ते घडत असतात. आता तरुणांचा संहार म्हणजे काय नेमकं? तर यात केवळ शारीरिक मृत्यूच नाही, तर तरुणांची स्वप्न, आशा, उमेद, क्षमता, सर्जनशीलता आणि देशासाठी काहीतरी करण्याची इच्छा यांचा नाश होणं. एखादी गोष्ट आपण स्वप्नामध्ये पाहत असतो, बघा ही मला गोष्ट करायची, हे आपण स्वप्न बाळगून ठेवतो. परंतु त्या स्वप्नाप्रमाणे आपण बघा करत नाही. आपली आशा असते परंतु ती आशा पूर्ण होत नाहीये. आशाची निराशा होऊन जाते. क्षमता आहे, सर्जनशीलता आहे, देशासाठी काहीतरी करायचं आहे,
वेळ निघून गेली तरी आपण देशासाठी काहीच केलेलं नाही. देशाने आपल्यासाठी काय केलेलं आहे हे महत्त्वाचं नसून आपण देशासाठी काय करत आहोत हे पाहणं गरजेचं आहे. हेच अभिप्रेत आहे. व्यसन बघा, प्रत्यक्षात व्यसनामध्ये व्यसनहीनता, चुकीची जीवनशैली, बेरोजगारी, निराशा यामुळे तरुणाईची शक्ती वाया गेल्यास तो शेवटी काय आहे, राष्ट्रासाठी मोठा धोका आहे. आता व्यसनाधीनता, आपण या देशाचे नागरिक आहोत, परंतु जर आपण व्यसनामध्ये आपला देह अडकलेला असेल तर आपण सुद्धा आपलं नाव खराब केलं. त्यामुळे आपण आपल्या देशाचं नाव सुद्धा खराब केलं. बरोबर की नाही? ज्याप्रमाणे चुकीची जीवनशैली असेल, आपलं वागणं, आपलं बोलणं, आपलं स्वभाव लोकांना आवडत नसेल, आपली बेरोजगारी बघा, आपण काही काम करत नसू, बरोबर की नाही? काम करण्याची तयारी आहे परंतु आपण बघा काम कुठे मिळत नसेल, बेरोजगारी आहे ना. काम करायची इच्छा आहे परंतु शरीर साथ देत नाहीये, निराशा झालेली आहे. आशा ठेवलेली, उमेद ठेवलेली, परंतु शेवटी आशाची निराशा झाली. त्यामुळे काय झालं, तरुणाईची शक्ती कमी होत गेली. मग त्यामुळे राष्ट्राचा संहार होणं स्वाभाविकच आहे. जेव्हा तरुणाई वाया जाते, तरुण मंडळी बघा या राष्ट्रासाठी काही करत नाही, तेव्हा देशाचं भविष्य अंधारातच आहे. आता एखादी व्यक्ती बघा कार्य करत असते एखाद्या क्षेत्रामध्ये, समजा क्रिकेटच आपण भाग घेऊया. समर्थांनी सुंदर भाग दिलेला आहे. सर्वच जण क्रिकेट खेळत असतात बघा. आपण एखाद्या ग्राउंडमध्ये गेलो, मैदानामध्ये गेलो, गल्ली बोलामध्ये बघा प्रत्येकाच्या हातामध्ये बॅट बॉल आपल्याला पाहायला मिळत असतं. परंतु सर्वांचीच नावं बघा उंच शिखरापर्यंत पोहोचतं का? नाहीये. सर्वजण प्रयत्न करत असतात, कार्य करत असतात, परंतु त्यातला एक जण बघा टॉपर, म्हणजे ज्याप्रमाणे नावलौकिक होत असतो. मग ज्याप्रमाणे त्याने केलेलं प्रयत्न, त्याला मिळणारं फळ, त्यामुळे त्याचे सुद्धा नाव उज्ज्वल होतं आणि त्याचप्रमाणे त्या राष्ट्राचं, त्या देशाचं नाव बघा प्रत्यक्षपणे उज्ज्वल होते की नाही. परंतु एखाद्याने संपूर्णपणे टीम हरवली बघा, ज्याप्रमाणे एखाद्याने कार्य केलेच नाही तर काय होईल, मॅच हरली किंवा एखाद्या क्षेत्र असेल त्या क्षेत्रामध्ये बघा आपण काम केले नाही, त्यामध्ये आपण नापास झालो, मग शेवटी नाव आपलं पण खराब, आपल्या देशाचं नाव खराब. म्हणून भविष्य शेवटी बघा अंधारात जे आहे ना ते उजेडात कसं पाहिलं जाईल हे पाहणं गरजेचं आहे. त्यासाठी नवीन कल्पना, कार्यशक्ती आणि नेतृत्व याची खरी गरज आहे. नवीन कल्पना कशा ठेवायच्या, कशा करायच्या, नेतृत्व, आपलं कर्तृत्व आपल्या स्वबळावर असणं गरजेचं आहे. आणि ज्या वेळेला बघा राष्ट्र कमकुवत होते ना, समजायचं की आपण कुठेतरी कमी पडलेलो आहोत, आपल्याला भर द्यायचं आहे, आपल्याला उत्तम असं कार्य करायचं आहे. आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करत आहोत त्या क्षेत्रामध्ये बघा उत्तम रीतीने कोणतेही चुकीचं कर्म न करता, कुठल्याही पद्धतीने भ्रष्टाचार न करता आपण ते कार्य पार पाडलं पाहिजे. त्यामुळे आपल्या देशाचं नावसुद्धा बघा चार चौघांमध्ये ऐकायला मिळेल. म्हणजे तरुणांच्या महत्त्वावर भर देणं, बालपण असेल, तारुण्यपण असेल, म्हातारपण असेल, त्यांचं संरक्षण करणं, आपण कोणाची सेवा करत आहोत, आपण कोणाची मदत करत आहोत, ज्याप्रमाणे त्यांना योग्य दिशा देणे. आता बघा लहान मुलं आहेत, लहान मुली आहेत, त्यांना योग्य प्रकारे दिशा दाखवली गेली पाहिजे. त्यांच्या क्षमतांना वाव देणं गरजेचं आहे. त्यांना काय करायचं आहे, कुठलं कार्य करायचं आहे, प्रत्येक राष्ट्राचं कर्तव्य आहे, प्रत्येक मुलाचं, प्रत्येक मुलीचं कार्य आहे, कर्तव्य आहे की जेणेकरून आपल्या हातून उत्तमाचं कार्य घडलं पाहिजे. कारण तरुणांच्या हातातच राष्ट्राचं भवितव्य असतं.
आपण जे कार्य करू ना त्या कार्यामुळेच राष्ट्राचं भवितव्य आपल्याला बघा पाहायला मिळत असतं. म्हणून समर्थ म्हणाले, कुणावर अवलंबून न राहता आपल्याला जे कार्य करायचं आहे ना ते उत्तम रीतीने करायचं. म्हणून तरुणांचा संवार म्हणजेच राष्ट्राचा संवार, कारण तरुण हेच राष्ट्राचे पंचप्राण आहेत. जय जय रघुवीर समर्थ.